पंतांच्या एकंदर बालजीवनाचा विचार करता आपणाला असं आढळून येतं की त्यांचा जीवनक्रम हा कृपेच्या अंमलाखाली चालू होता. मातृघराण्यामध्ये त्याचप्रमाणे पितृघराण्यामध्ये सुद्धा भगवान दत्तात्रेयांची अविरत अशा प्रकारची सेवा चालू होती आणि त्या सेवेचं किंबहुना त्या अत्युत्कट सेवेचं फलित म्हणून पंतांचा जन्म झालेला आहे. याविषयीचं विवेचन आपण पाहिलं. सद्गुरुनाथ महाराजांचा कृपाशीर्वाद त्या घराण्यावर होता आणि त्या कृपाशीर्वादे करून पंतांचं जीवन, लौकिक जीवन जरी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पाहायचा प्रयत्न केला तर आपणाला असं आढळून येईल की सर्वसाधारणतः देहभावातली बुद्धी त्यांच्या ठिकाणी कार्यरत होती. त्याचबरोबर सत्वगुणप्रधान अशा प्रकारचं कार्य जे आहे त्या कार्याविषयीचाही त्यांच्या ठिकाणी अत्युत्कट भाव आहे. विद्येविषयी अतिशय विलक्षण प्रीती आहे. विद्यार्थी दशाही त्यांनी उत्तम रीतीनं संपादित केली आणि ते यशस्वी झालेले आहे. हे सगळं चालू आहे, पण त्याचबरोबर त्या पंतांना अव्यक्तातून एक विलक्षण मोठी शक्ती आवाहित करत होती, खेचत होती. याचा विचार अध्यात्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी अशा शक्ती अव्यक्तातून कार्यरत असतात आणि गुरुशक्ती जी आहे ती आपल्याकडं त्यांच्याच सद्गुरूंच्या कार्यासाठी काही वेळा अशा सत्वगुणप्रधान आत्म्यांना खेचते, तेव्हा थोडेसे सर्वसाधारण साधकाला सुद्धा जरी त्यात चमत्कार वाटत असला तरी सुद्धा आश्चर्य हे वाटत राहतं आणि साधकांना असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनुभव यायला काही हरकत नाही. उत्कटतेनं परमार्थ करण्याची प्रवृत्ती असणं, नेमानं, निश्चयानं, हट्टानं उपासना चालत राहावी असं वाटणं आणि त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहणं आणि त्याचबरोबर हा प्रयत्न चालू असताना सद्गुरू कृपेच्या प्रत्ययानं पुनीत होणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पंतांचे जे गुरु आहेत त्यांना बालमुकुंद, बालावधूत वगैरे नावांनी पंत संबोधत होते आणि इतकंच नव्हे तर ज्यांच्या कृपेनं पंतांनी दत्तप्रेम लहरी सारखा अतिशय सुंदर ग्रंथ निर्माण केला आणि त्यांच्या त्या ग्रंथातली जी भावसरिता आहे त्या भावसरितेचा केंद्रबिंदू जर आपण पाहिला तर ज्ञान विज्ञानाच्या पलीकडं आणि त्याचबरोबर प्रेमरसामध्ये स्वच्छंदपणे दुंबत राहून पंतांनी अवधूत संप्रदायाचं अत्यंत विधायक अशा प्रकारचं कार्य केल्याचं आपल्या दृष्टोत्पत्तीला आल्याशिवाय राहत नाही. पण असा समर्थ गुरु, त्यांच्या गुरूंची वैशिष्ट्य काय? बालमुकुंद हे मूळ कुठं होते? त्यांच्यावर कुणाचा अनुग्रह होता? त्यांचा संप्रदाय कोणता होता? त्यांची विचारधारा कोणती होती? त्यांचा नित्यनियम कोणता होता? आणि त्याचबरोबर त्यांना नेमकेपणानं काय अभिप्रेत होतं आणि आपली जीवदशा जी आहे ती त्यांनी कशा प्रकारे संपन्न केली आणि शिवत्वाप्रत पोचले
याचा विचार जर आपण करायला लागलो तर आपल्याला असं आढळून येईल की पंतांचे गुरु हे आपल्यासारखेच एका सामान्य घरामध्ये कुलकर्णी घराण्यामध्ये जन्माला आलेले होते आणि मूलतः ते घराणं कुलकर्णी नाही, जोशी घराण्यातले ते होते आणि मूळ घराणं त्यांचं जे होतं ते वाईकडचं होतं. सातारा जिल्ह्यात वाई म्हणून जे गाव आहे, ज्या गावाला एक विशेष अशा प्रकारची सांस्कृतिक परंपरा आहे, जिथं वेदविद्येचा अभ्यास उत्तम रीतीनं झालेला आपणाला आढळतो आणि त्याचबरोबर विराट नगरी या नावानं जे गाव एकेकाळी प्रसिद्ध होतं, अशा त्या वाई गावामध्ये त्यांचे पूर्वज जे आहे बालमुकुंदांचे म्हणजे बाळाप्पांचे पंतांचे जे गुरु आहेत त्यांचे पूर्वज त्या ठिकाणचे होते. नंतर बेळगाव जिल्ह्यात खानापूरच्या ठिकाणी पार्श्ववाड म्हणून गाव आहे, त्या ठिकाणची लोकवस्ती 3000च्या आसपास असावी. अर्थात आपणाला मुद्दाम या ठिकाणी सांगावंसं वाटतं की अध्यात्मक क्षेत्रातली गहनता जर विचारात घेतली तर कुणाचं नियोजन कुठं करायचं आणि कुणाचं आयुष्य कशा प्रकारे नियोजित करायचं हे परमात्म शक्ती ठरवत असते. याचा प्रत्यय आपणाला ज्यावेळा आपण बालमुकुंदांचं चरित्र अवलोकन करतो तेव्हा आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा पार्श्ववाड या गावामध्ये हे कुटुंब आलं, त्यांना पुन्हा 2-3 अपत्य होती, नातं घर होतं, सगळं उत्तम होतं. हे मुद्दाम सांगावंसं का वाटतं की जेव्हा एखादं चरित्र अलौकिक स्तरावर घडत असतं तेव्हा लौकिकातले त्याचे काय धागे आहेत याविषयी उत्सुकता साधक वर्गाला सुद्धा असते आणि त्या उत्सुकतेपोटी साधकाला असं वाटतं यांची नेमकेपणानं पार्श्वभूमी काय, त्यांचं लग्न झालेलं होतं काय, मग बाळाप्पा किंवा बालमुकुंद पंत ज्यांना म्हणतात त्यांचं राहणीमान कसं होतं वगैरे वगैरे प्रश्न साधकाच्या मनामध्ये येतात. अर्थात हे प्रश्न येण्यामागं सुद्धा थोडासा निजस्वार्थ जो माणसाच्या ठिकाणचा आहे हा कार्यरत असतो असं म्हणायला काहीही हरकत नाही. कारण काय असतं, प्रत्येकालाच वाटत असतं की कोणत्याही क्षेत्रातली जी अलौकिकता आहे या अलौकिकतेचा काही भाग आपल्याही वाटणीला यावा आणि आपणही अलौकिक व्हावं असं वाटतं, पण होता येत नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण मनुष्य जेव्हा चालतो तेव्हा त्याच्याबरोबर एक अदृश्य असं काहीतरी त्याचा कर्मप्रवाह चालत असतो, ज्या कर्मप्रवाहाचा वेध नेमकेपणानं घेता येत नाही आणि म्हणूनच लोक त्याला काय म्हणतात तर नशीब. नशीब हा शब्द असा आहे की तो कुठेही आपण वापरला तरी फिट बसू शकतो, म्हणजे एवढी त्याची व्याप्ती आहे. तेव्हा पंथांचे हे जे बालमुकुंद आहेत गुरु, नंतर पंथांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्यांना वळवलं आपल्याकडं याविषयीचा विचार आपण करणार आहोत. पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं तर ते संसारी होते, मुलं बाळं होती, घर बऱ्यापैकी चाललेलं होतं, कुलकर्णी पण करत होते, पण हे कुलकर्णी पण पुढं त्यांनी सोडून दिलं. पहा तुम्ही की मनुष्याचं नियोजन जेव्हा होत असतं काही वेगळ्या कार्यासाठी, तेव्हा त्या नियोजनाचा जो भाग सर्वसाधारणतः प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत सामान्य लोकांना पाहायला मिळतो तेव्हा त्यांना अचंबा वाटल्याशिवाय राहत नाही. आणि बालमुकुंदांच्या बाबतीत तर हा अचंबा पुष्कळानं वाटलेला होता. लोक त्यांना
हुच्च असं म्हणत असत आणि हुच्च याचा अर्थ वेडा असा आहे. खरं पाहता अध्यात्म क्षेत्रातल्या ज्या विविध भूमिका, ज्या विविध अवस्था आहेत, त्या अवस्थांमध्ये उन्मनीय अवस्था जेव्हा होते तेव्हा मनुष्याचं सर्वसाधारण प्रचलित वर्तन जे असतं ते वर्तन एका वेगळ्या प्रकारे कार्यरत होत असतं. आणि अशावेळी माणसांना काय वाटतं की हा माणूस काही आपल्यासारखा नाही, म्हणून लोक त्यांना पुष्कळ वेळा वेगवेगळ्या शब्दानं त्यांच्यावर टीका करत असतात. आता त्यांना वेडा म्हणणं खरं पाहायला गेलं तर आत्मानंदासारखी वस्तू, निजानंदासारखी वस्तू इतकंच नव्हे, आत्मवस्तू ही प्रत्येकाजवळ असते, पण उगीचच तो बाहेर भरकटत असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं वेडा कोण याचा जर विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की भ्रामयन सर्वभूतानी भगवंतानी जे म्हटलेलं आहे त्याचा प्रत्यय या ठिकाणी आल्याशिवाय राहत. तेव्हा या पार्श्ववाड गावामध्ये पंथांचे जे गुरु आहेत, बालमुकुंद, बाळप्पा या नावानं प्रसिद्ध असलेले, त्यांना काय एक असा योग आला आयुष्यात म्हणा, जसं रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत घडलेलं होतं की रामकृष्णांना सुद्धा जगन्नाथपुरीला जेव्हा लोक जात असत वेगवेगळे, तेव्हा त्यातले साधू, बैरागी हे सगळे बघितल्यानंतर रामकृष्णांना त्यांच्याविषयी एक प्रकारची विलक्षण आपुलकी वाटे, ओढा वाटे आणि त्यांच्या सान्निध्यात वेळ काढावा असं वाटत असे. असं वाटण्यालाही कारण असतं. आपणाला सांगतो काय असतं की ज्याच्या अंतरंगामध्ये सत्वगुण कार्य करत असतो त्याला असं वाटतं की अकारण प्रापंचिक उठाठेव जी आहे ती मनाला यातना देणारी आहे, मनाला अतिशय वेगवेगळ्या प्रकारे सतावणारी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. आणि साधू बैराग्यांचं जीवन त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर असं वाटतं की हे लोक नामस्मरण करतात, ज्या ठिकाणी राहायला मिळेल त्या ठिकाणी राहतात, कपड्यांच्या विषयी त्यांना एवढा आकर्षण नाही, द्रव्य लोलुपता त्या ठिकाणी फारशी दिसून येत नाही. असेली पुष्कळांच्या मनामध्ये, कारण प्रत्येक जण काय खरा साधू असेल असं नाही, द्रव्य लोलुपता सुद्धा नसेल असं म्हणता येत नाही, पण तरी सुद्धा तो आकर्षणाचा विषय ठरतो. याला कारण आहे की मनाला व्यथा वेदना देणारा जो संसार आहे त्या संसारातले तडाखे जे आहेत ते बसल्यानंतर मनुष्य काय होतं, थकून जातो, दमतो, भागतो. त्याला असं वाटतं की आपण किती आता कष्ट करायचे, किती तडाखे खायचे. म्हणून अध्यात्मामध्ये एक सूत्र आहे. मी सूत्र हा शब्द वापरतो कारण सिद्धांत हा शब्द सुद्धा आता फार गुळगुळीत झालेला आहे आणि मानवी वृत्ती प्रवाह इतक्या प्रचंड प्रमाणात कार्यरत असतात की ज्यावेळी आपण सिद्धांत हा शब्द वापरतो तेव्हा तो कुठल्या वृत्ती प्रवाहाशी निगडीत आहे हे नेमकेपणानं आपणाला कळतच असं नाही आणि आपण त्याला सिद्धांत म्हणत असतो. काहीतरी अप्रूप, अलौकिक, जे आपल्या बुद्धीला आकलन होत नाही असं जेव्हा काही वाटतं तेव्हा आपण म्हणतो तो सिद्धांत आहे. तेव्हा असं का अध्यात्मामध्ये सूत्र काय, हे शास्त्र काय सांगतंय तर आत्मविकास होत असताना, एखाद्या व्यक्तीचा आत्मविकास होत असताना त्या व्यक्तीला एका विशिष्ट अशा गोष्टीला तोंड द्यावं लागतं आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर ती गोष्ट म्हणजे त्रिविध ताप ही गोष्ट आहे. आता त्रिविध ताप म्हणजे काय हो, उगीच आपण भाषेच्या नादी लागतो, भाषेत रमतो, त्याच्यामध्ये शब्दाशी खेळतो, शब्दांच्यावर विचार करतो. मी आपलं तुम्हाला इथे टी व्हीवर बोलतोय म्हणून सांगतो त्रिविध ताप म्हणजे काय. 3 गुण आहेत, एक सत्वगुण,
दुसरा रजोगुण आणि तिसरा तमोगुण. तेव्हा या तीनही गुणांच्या बाबतीत ज्या वेळा मनुष्याच्या आयुष्यामध्ये यश येत नाही, तेव्हा मग काय म्हणतात, त्याला त्रिविध ताप झाले. साधा ताप नाही, त्रिविध ताप जेव्हा होतात तेव्हा निर्मिती कशाची होत असते अंतःकरणामध्ये, तर संतापाची निर्मिती होत असते. हा संताप निर्माण होतो आणि मनुष्याला आपलं जे जीवन चालू असतं ते जीवन नकोसं वाटतं. त्याला असं वाटायचं हे काय चाललंय. बाळप्पांच्या बाबतीत पंथांचे जे गुरु आहेत बघा तुम्ही, सद्गुरू होणं, काही जन्मतात सद्गुरू असतात, काही जण आपल्या साधनेच्या माध्यमातून सद्गुरुपद प्राप्त करून घेतात, काही लोकांना कृपाशीर्वादातून सद्गुरुपदाची प्राप्ती होते आणि काही लोकांना पूर्वकर्मानुरूप काही वेळा काय होतं तर त्यांचा आत्मविकास होता होता अचानक अशा प्रकारचं आत्मज्ञान होतं. आणि आत्मज्ञानासाठी केवळ देवता येणं, देवतांची नावं घ्यावी लागतात असं नाही, तर मनुष्याच्या अंतर्मुखतेतून त्याच्या आत्म्याशी त्याचं जर अचानक सामरस्य झालं तर त्या सामरस्यातनं जी एक विलक्षण सुरेख अशा प्रकारची निर्मिती होते, त्या निर्मितीला अध्यात्म क्षेत्रामध्ये आत्मप्रचिती असं म्हणतात. आणि ही आत्मप्रचिती आल्यानंतर म्हणून असं म्हटलं जातं की साक्षात्कार हा क्रमविकासानं होत असतो. एकदम काही साक्षात्कार होतो असं नाही. तो क्रमविकास प्रत्येकाच्या प्रचितीला येत असतोच असं नाही. काही वेळा काय असतं, चालू असतं आणि हे आपल्या अंतरंगात चालू आहे हे आपणाला नेमकेपणानं काही कळत नाही. अशा काहीशा अवस्था होतात. हे जे बालमुकुंद आहेत यांना असं वाटायला लागलं की साधू संन्याशांच्या संगतीमध्ये आपण राहावं आणि ही जी संगत आहे ही संगत त्यांना आवडायला लागली. आपणाला सांगतो की एखाद दिवस एखाद्याच्या सहवासात जाणं वेगळं, पण सातत्यानं त्या पार्श्वाच्या परिसरामध्ये वावरत असताना म्हणा किंवा काय त्यांना असं वाटायला लागलं की सद्गुरू प्राप्तीशिवाय आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. सद्गुरू प्राप्तीशिवाय जीवनामध्ये अर्थ नाही असं वाटणं आणि हे वाटण्याला जी कारणं आहेत त्या कारणांचा विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की ही प्राप्ती आयुष्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची आहे, सद्गुरू प्राप्ती. मग सर्वाधिक महत्त्वाची काय हो, त्याचे 7 भाग आपणाला सांगतो. सद्गुरू काय करतात तर प्रपंचामध्ये किंवा देहामध्ये जो जीव वावरत असतो त्या जीवाला नेमकेपणानं त्याचा प्रवास कसा व्हायला हवा हे शिकवतात. हा एक पहिला भाग झाला. दुसरी गोष्ट अशी आहे की सद्गुरू साधकाच्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण करतात त्या मंगल भावाला परमार्थामध्ये शिवभाव असं म्हटलेलं आहे. अखंड कल्याणकारी अशा प्रकारचं जे तत्व आहे त्या तत्वाचा पुरस्कार साधकाच्या अंतःकरणामध्ये सातत्यानं होत राहण्यासाठी त्याला आशीर्वादित करण्याचं कार्य सद्गुरुनाथ महाराज हे करत असतात. तिसरी गोष्ट अशी आहे की साधकाचं मन जे माशीसारखं प्रत्येक जडवस्तूत रममाण झालेलं असतं, ती जडवस्तू सुद्धा परमात्म्याच्या मालकीची आहे हे त्याला अशा रीतीनं शिकवतात की त्याला अशी प्रचिती यावी की या सगळ्या उपाधीमध्ये चैतन्य आहे, ही प्रचिती यावी. म्हणजे साधकाच्या ठिकाणचा जो चिदभाव आहे
किंवा चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम हे जे शंकराचार्यांचं म्हणणं आहे, त्यांनी केलेल्या स्तोत्रामध्ये जे कथन केलेलं आहे त्याचा प्रत्यय सद्गुरुनाथ महाराज देतात. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट अशी आहे की सद्गुरू शिष्याला तर काय आहे की शिष्याला असं म्हणतो मुद्दाम, तर काय शिष्या ज्या ठिकाणी देहभाव असतो तो शिष्य असतो. मग शिष्याला काय करतात तर शिष्य न ठेवता सद्गुरूच करतात. हा चौथा भाग आहे. एकदम काही या घटना घडतील असं नाही, पण हा जन्मजन्मांतरीचा प्रवास आहे. देताना ते सगळ्यांना सारखंच देतात, पण दिलेला आहे त्याचा उपयोग करून घेण्यासाठी म्हणून जी साधना करावी लागते ती अत्यंत महत्त्वाची साधना आहे. बाळीकुंदे महाराजांचं आपण चरित्र वाचलं तर आपल्याला वाटतं की बाळीकुंदीला येणारा प्रत्येक जण आता त्या पदापर्यंत पोचणारच आहे, कारण ते आनंद यात्री आहेत, जाणार आहेत, त्यात प्रश्नही आहे. पण त्याचबरोबर श्रमविरहित परमात्म्याची प्राप्ती जी आहे ती आशा करायची नाही. त्यासाठी श्रम हे करावंच लागतं. भजन करावं लागेल, नामस्मरण करावं लागेल, चिंतन करावं लागेल, भक्तियोग आचरावा लागेल, जे ज्ञान होत असतं ते संपुटित करावं लागेल, शरणागती आपल्या अंतःकरणामध्ये बिंबवावी लागेल. आणि बाळीकुंदी महाराजांनी प्रतिपादित केलेला जो प्रेम हा शब्द आहे त्या शब्दाचा त्याच्या सर्व आयामासहित अर्थ लक्षात यायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा हे साधू संन्याशांच्या बैराग्यांच्या सहवासात बालमुकुंद किंवा बाळप्पा होते, ही गोष्ट खरी. पण त्या असण्यानं काय झालं तर असण्यानं जे आहे त्याचं नसणं जे आहे ते त्यांच्या लक्षात आलं. मग काय आहे जगामध्ये तर जगामध्ये सगळीकडे नश्वर आहे, यात काय अर्थ नाही. त्यातला ईश्वर जर कळला नाही तर काही अर्थ नाही. अशा प्रकारची एक सुंदर धारणा आमच्या बाळप्पांची होत गेली. आणि ही धारणा जेव्हा होत गेली तेव्हा त्यांना प्रपंचाचा वीट आला. त्यांना असं वाटायला लागलं की सद्गुरूंची प्राप्ती व्हायला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेल्या देणार असलेल्या 4 गोष्टी आपणाला सांगितल्या, पण 5वी गोष्ट जर कोणती असेल तर गुरुकृपा असेल. महत्त्व जर अंतरंगामध्ये वितरित झाला असेल तर ते तत्व काय करतं, देहभाव कमी करतं. ही 5वी गोष्ट. 6वी गोष्ट अशी आहे, देहभाव कमी झाल्यानंतर साधकाला आपोआपच परमार्थाचा आपल्या प्रपंचाचा एक प्रकारे तिटकारा निर्माण होतो. म्हणजे त्रिगुण जे आहेत त्या त्रिगुणाच्या बाबतीत त्याला संताप म्हणजे त्रिविध तापानं तो पोळला जातो. आणि त्रिविध तापानं पोळला गेल्यानंतर परमार्थाची त्याची वाटचाल जी सुकर होते. हा 7वा भाग. तर बाळप्पांना असं झालं की या 7ही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी अनुभवलेल्या आहेत. आपणाला असं वाटतं की त्यांना सहजरीतीनं अवधूत अवस्था प्राप्त झाली, काही श्रम न करता त्यांना हे सगळं प्राप्त. तसं नसतं. श्रम हे होतात, पण संतांचे जे श्रम आहेत ते एका वेगळ्या स्तरावरचे आहेत. ते कसे हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत.